आणि यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी आली आहे। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्यासह कुटुंबाला एसीबीनं नोटीस बजावलेली आहे आणि यावरून त्यांनी सरकारवर निशाणा साधलाय। आपल्याला नोटीस पाठवणं मान्य करतो, पण कुटुंबाला नोटीस बजावणं चुकीचं असल्याचं ते म्हणाले। गेल्या 2 महिन्यांपासून राजन साळवी हे एसीबीच्या रडारवर असून त्यांच्या घराची देखील पाहणी एसीबी कडून करण्यात आलेली होती। तसंच त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं होतं। मला नोटिसा द्यायला पाहिजे, मी मान्य करतो, पण माझ्या कुटुंबाला अशा नोटिसा देणं चुकीचं आहे। सरकारने ही जी भूमिका घेतली 100% चुकीची आहे आणि अशा तऱ्हेचं करण्याची भूमिका स्वीकारल्यामुळे आमचे संपूर्ण शिवसेना असेल, कोकणातले आमचे शिवसैनिक असतील, मतदार असतील, त्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। त्या संबंधाचं मागे आंदोलन मोर्चा निघाला होता आणि म्हणून याकरता हिम्मत असेल तर जनतेच्या दरबारामध्ये ज्यांनी येऊन दाखवावं। त्या जनतेच्या दरबारामध्ये महाराष्ट्र तर आहेच, तो कोकणामधली ज्या ज्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्या त्या ठिकाणी 100% जनता त्यांना जागा दाखवेल, आम्हाला विश्वास आहे। तर आता बातमी राज्यातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मवियाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडलेली असून पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीनही घटक पक्षांनी एकत्रित सामोरं जाण्याचे निश्चित केलेलं असल्याची माहिती मिळते। तर मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकलेल्या जागांचा निकष समोर ठेवत लोकसभा मतदारसंघाच्या जागा वाटपाला आत्तापासूनच सुरुवात झाल्याची सूत्रांची माहिती आहे आणि त्यानुसार महाविकास आघाडीतला ठाकरे गट सर्वाधिक म्हणजेच 21 जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 19 जागा आणि काँग्रेसकडे 9 जागा असतील। या जागांवर हे महाविकास आघाडी आपले उमेदवार निवडणूक लढवतील। पदवीधर आणि पोटनिवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढल्यानं त्यांना भाजप आणि शिवसेनेविरोधात चांगली कामगिरी करता आली आणि त्यामुळेच आता आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं सत्ताधारी पक्षांच्या विरोधात एकत्रित लढावं असं निश्चित केल्याची खात्रीलायक माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांकडून मिळाली आहे। तर आता बातमी खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर बीडच्या पात्रूडजवळ 2 ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात झालाय। तर या अपघातात 14 ऊसतोड मजूर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून जालना जिल्ह्यातील ऊसतोड मजूर कारखान्यावरून गावी परतत असताना आज सकाळी 8च्या सुमारास हा अपघात घडलाय। त्यांच्यावर माजलगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तर अपघात इतका भीषण होता की दोन्ही गाड्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। रस्त्यावर दोन्ही गाड्या असल्यानं काही काळ वाहतूक या ठिकाणी ठप्प झाली होती।